नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण वर्ग 12वी विषय मराठी बोर्ड परीक्षेचा सराव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत। तर आज आपण विभाग 3 साहित्य प्रकार कथा 10 गुणांसाठी यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यावर आधारित कशी उत्तरे लिहायची आहेत पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर आणि व्यवस्थित। कृती 3 अ कथा साहित्य प्रकार परिचय सैद्धांतिक पठित उतारा। पुढील उतार्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा। 1 आकलन कृती य कृती करा 1 गुणासाठी। प्रश्न कथेचे 3 टप्पे। कथेचे 3 टप्पे लिहायचे आहे, कृती करायची आहे म्हणजे त्या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे। तर उत्तर 1 प्रारंभ, 2 मध्य, 3 शेवट। कथेचे हे 3 टप्पे आहेत, प्रारंभ, मध्य आणि शेवट। 1 गुणासाठी अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा यासारखाच दुसराही प्रश्न या उत्तरावर आधारित येते। तर उत्तराचे काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर आपण प्रश्नाचे उत्तर लिहू शकतो। त्यानंतर या ठिकाणी उतारा दिला आहे। या ठिकाणी मी तुम्हाला उतारा दाखवत आहे। व्यवस्थित दिसत नसल्यास पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 62 वर हा उतारा आहे। कथा म्हणजे याविषयी सर्व माहिती त्या उतार्यामध्ये दिलेली आहे। लक्षपूर्वक काळजीपूर्वक एकदा वाचन करून घ्या उतार्याचे। आणि उतार्यावर आधारित दुसरा प्रश्न र म्हणजे काय ते लिहा। 1 गुणासाठी हा प्रश्न आहे। त्यासाठी प्रश्न दिला आहे कथाबीज म्हणजे। तर उत्तर कथाबीज म्हणजे कथेतील मूळ घटना होय। 2 आकलन कृती त्यासाठी प्रश्न दिला आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न कथेची वैशिष्ट्ये। कथा मनोरंजन करते, कथेमुळे सुसंस्कार होतात, वाचकांची उत्कंठा वाढते, कथा एककेंद्रीय असते, कथा श्रवणीय असते, ही कथेची वैशिष्ट्ये आहे। दुसरा प्रश्न कथेचे घटक। कथेचे कोणकोणते घटक आहेत? तर 1 कथाबीज, 2 कथानक, 3 पात्रचित्रण, 4 नाट्यमयता आणि 5 भाषाशैली हे कथेचे घटक आहेत। अशा प्रकारे आपण आकलन कृतीमध्ये 2 प्रकारचे प्रश्न पाहिले आहेत 2 गुणांसाठी। त्यानंतर कृती 3 आ स्वमत आणि अभिव्यक्ती यावर आधारित प्रश्न आहेत। पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा, गुण आहेत 6। या ठिकाणी 6 प्रश्न दिले आहेत, त्यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे। एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 3 गुण आहेत, परंतु या ठिकाणी आपण सरावांसाठी 4ही प्रश्नाची उत्तरे पाहूयात। शिवाय तुम्हाला अजूनही सराव करावा लागेल, त्यासाठी आपण पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचे पूर्ण वाचन करायचे आहे। शक्य असेल तर लिहून पाहिले तरी खूप चांगलं आहे। तर पहिला प्रश्न कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दात रेखाटा। उत्तर अनु ही कथेची नायिका आहे। ती 4 चौघींसारखी एक तरुणी नाही, तिच्या व्यक्तिमत्वाचे रसायन वेगळे आहे। वरवर पाहता ती तऱ्हेवाईक विक्षिप्त वाटेल, पण तशी ती नाही। ती स्वतंत्र बुद्धीची तरुणी आहे। कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचे नाही। स्वतःचे स्वतंत्र विचार स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ती 5 वर्ष स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते। स्वतंत्र बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी माणूस समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहायचे ठरवते। आपण घरी राहतो तेव्हा आपण आईवडिलांच्या भावंडाच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या आधाराने जगतो। अशा वेळी आपले विचार स्वतंत्र राहत नाहीत, दृष्टी स्वतंत्र नसते, कोणतेही निर्णय आपण स्वतःच्या मनाने घेत नाही। हे बौद्धिक पारतंत्र्य होय। याला अनु नाकारते। समाज समजून घ्यायचा तर समाजात वावरले पाहिजे म्हणून ती नोकरी करायची ठरवते। नर्सच्या पेशात सेवाधर्म असतो म्हणून ती नर्स होते। रुग्णांच्या भावजीवनात स्वतःला स्थान मिळवते इतकी ती झोकून देऊन काम करते। असे आगळेवेगळे व्यक्तिमत्व अनु स्वतःसाठी घडवत होती। अशा प्रकारे कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र आपल्याला आपल्या शब्दात रेखाटता येते। दुसरा प्रश्न कथेच्या शोध या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा। उत्तर या कथेतील 1 रुपयाच्या नोटेचा शोध ही प्रक्रियाच मुळी मध्यवर्ती आहे। त्या शोधाभोवतीच संपूर्ण कथा फिरत राहते। कथेच्या सुरुवातीलाच उत्कंठावर्धक प्रसंग उभा राहिलेला आहे।
त्यात फार मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे. त्याचे कारण आहे 1 रुपयाची नोट. मग त्या नोटेचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते. तो शोध घेण्यासाठी अपरात्री 12:30-1 नंतर कथानिवेदक मुक्ता व अनु बाहेर पडतात. भिड्यांच्या घरी पोचतात. भिडे परळहून निघाले तेव्हा वाटेत त्यांच्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला. तो जिवंत राहणे अशक्य इतका गंभीर जखमी झाला होता. मग तिथून हॉस्पिटल, पोलीस स्टेशन अशी वळणे घेत भिडे दाम्पत्य घरी पोचते. कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही सर्व माणसे त्या 1 रुपयाच्या नोटेशी भावनिक दृष्टीने जोडलेली आहेत. रुपयाच्या नोटेच्या शोधाच्या प्रयत्नाला अखेरीस यश येते. नोट मिळते आणि पुन्हा वेगळीच कलाटणी मिळते. अनुने सर्व हकीकत सांगितल्यावर एका 9-10 वर्षांच्या लहानग्या मुलीच्या मृत्यूशी ती नोट भावनेने जोडलेली होती हे स्पष्ट होते. मरण पावलेली मुलगी ही त्या टॅक्सीवाल्याचीच मुलगी होती हे लक्षात येते. कथेचे वर्तुळ पूर्ण होते. हरवलेली नोट मिळते. तो शोध घेता घेता अनु टॅक्सीवाल्याच्या निमित्ताने त्या मरण पावलेल्या चिमुरट्या मुलीशी आणखी जोडली जाते. म्हणून शोध हे शीर्षक खूप समर्पक शीर्षक आहे. तिसरा प्रश्न, गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दलचे तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर, उचापती करणारे लोक सर्वत्र असतात असे आता माझे मत झालेले आहे. गडी या कथेत वर्णन केलेली घटना ग्रामीण भागात घडलेली आहे, शिवाय जुन्या काळात घडलेली आहे. पण असे लोक आताही दिसतात आणि शहरात सुद्धा आढळतात. हे लोक नेहमी चांगल्या कामात अडथळे आणतात. काही चांगले घडावे, लोक समर्थ व्हावेत, त्यांचे जीवनमान सुधारावे, सर्वांना शिक्षण मिळावे असे त्यांना वाटतच नाही. सर्व समाज उत्तम जीवन जगू लागला तर त्यांची किंमत नाहीशी होईल अशी त्यांना भीती वाटते. सगळीकडे सतत काहीतरी वाईट घडत राहिले की उचापती लोक दांडगाई करून प्रसंगात घुसतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात. प्रामाणिक कष्ट करून त्यांना जगायचेच नसते, फुकटात पैसा लाटायचा असतो. राजकारणात सध्या अशा लोकांचीच चलती आहे. आपणच या लोकांना ओळखून त्यांना दूर ठेवले पाहिजे, तरच आपला देश सुधारेल. अशा प्रकारे गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दलचे आपले मत स्पष्ट करता येते. चौथा प्रश्न, गढी, वाननदी आणि वटवृक्ष या 3 प्रतीकातून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशा प्रकारे घडवले आहे ते प्रत्येकी एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. उत्तर, गढी हे गुरुजींचे प्रतीक आहे. गढी पूर्वी भक्कम होती, गावाला आधार होती. माणुसकीच्या भावनेतून मदत करण्याची गढीची वृत्ती होती. म्हणून गढीच्या पाटलांनी अभ्यासात हुशार असलेल्या बापूंच्या शिक्षणाचा सर्व भार उचलला. तेच गुरुजींनी केले. त्यांनी आपले सर्व आयुष्यच गावाला अर्पण केले. काही काळ गावाला प्रगतीची फळे मिळालीच. साजरे गाव हे पारितोषिकही मिळाले. पण कालांतराने गावावर अवकळा आली, प्रगती खुंटली, गढी खचत गेली, बापू गुरुजीही खचत गेले. वाननदी हे गावातील जीवनप्रवाहाचे प्रतीक आहे. पूर्वी गरिबी होती, पण गावात निर्मळपणा होता. गावाच्या विकासाची स्वप्नेच जणू काही वाननदी वाहून आणत होती. हळूहळू वाननदीचा प्रवाह आटत गेला. पाणी कमी झाले. शेवटी तर नदीने पात्रच बदलले. गावानेही आपला जीवन प्रवाहच बदलून टाकला. वटवृक्ष म्हणजे गावच होय. वाननदीच्या काठावर वटवृक्ष अंकुरला. हळूहळू वाढत गेला. मुलांना, वाटसरूंना तो आधार बनला. पण हळूहळू तोही सुकत गेला. गावही बापू गुरुजींच्या प्रयत्नामुळे अंकुरला. त्याने विकासाची स्वप्न पाहिली. चांगले दिवस आलेही, पण उचापत्यांमुळे गाव उलट्या दिशेने प्रवास करू लागला. वटवृक्ष सुकत गेला तसा गावही सुकत गेला. एकंदरीत गावाची पडझड झाली. हळूहळू निराशामय गर्तेत गाव अडकत चालला. याचे दर्शन या 3 प्रतीकातून घडते. अशा प्रकारे गढी, वाननदी आणि वटवृक्ष या 3 प्रतीकातून गावातील स्थित्यंतराचे दर्शन आपण या ठिकाणी वर्णन केले आहे. अशा प्रकारे विभाग 3 साहित्य प्रकार कथा यावर 10 गुणांचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात या ठिकाणी आपण पाहिले आहे. जास्तीत जास्त सराव व्हावा म्हणून अधिक प्रश्नांचा अभ्यास करा. या सर्व प्रश्न लिहून पहा, वाचन करा. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे परीक्षेसंदर्भात, स्वाध्यायासंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.
काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.